सिमेंटचं जंगल अशी ओळख असलेल्या मुंबईमध्ये सध्या निसर्गाचा सुंदर आविष्कार पाहायला मिळतोय। उपनगरातील पूर्व द्रुतगती मार्गावर छेडानगर ते विक्रोळ या भागामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही मोहक अशा गुलाबी फुलझाडांना बहर आलाय। कॅबिबिया किंवा बसंत राणी असं नाव असलेल्या या झाडांच्या गुलाबी फुलांमुळे सध्या घाटकोपर ते विक्रोळी परिसर बहरलाय। वसंत ऋतूमध्ये येणाऱ्या या फुलांनी हा मार्ग सुशोभित केलाय। पूर्व द्रुतगती मार्गाच्या मध्यभागी दुभाजकावर मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी विविध फुलझाडं लावली होती। या झाडांमध्ये बसंत राणी या प्रकारच्या झाडाचाही समावेश आहे। परदेशातील रस्ते जसे विविध रंगांच्या फुलांनी बहरतात, अगदी तसाच हा रस्ता सध्या बहरलेला। मनाला प्रफुल्लित करणारं हे दृश्य अनुभवण्यासाठी सध्या इथे गर्दी होते। आम्ही विक्रोळीकरच आहे। गोदरेज हायवेला गुलाबी फुलं मस्त आली झाडांखाली आणि गुलाबी पसरले सगळीकडे, फुलांची गादी झालेली आहे। म्हणून आम्ही फोटोशूट स्टुडिओमध्ये करू शकत नाही म्हणताना आम्ही इथे आलो स्टुडिओ करायला। आज माझ्या मुलांचा शाळेत डान्स होता, त्यानिमित्त आम्ही इथं शूट करायला आलेलो। शूटही आमचं खूप छान झालं आहे आणि आम्ही बाहेर गावी जाऊ शकत नाही म्हणताना आमच्या मुंबईमध्येच गुलाबी झाडं आली आहेत म्हणताना आम्ही सुंदर एवढे फोटो छान येतात आमचे की तुम्ही या आणि फोटो काढा। खूप सुंदर आहे। म्हणजे मी सकाळी पण वॉकसाठी येते ना, तेव्हा अजून सुंदर वाटतं। दोन्ही साईडला सगळे हसल चाललंय, सगळीकडे सगळे आपल्याला घाई चालली आहे आणि मध्ये इतकं सुंदर शांत असं वाटतंय। खूप कलरफुल पिंक असं मस्त वाटतंय। म्हणजे जपानला खरं तर ही झाडं असतात आणि खूप जणांची इच्छा असते आपण जपानला चेरी ब्लॉसम बघूया, पण इथे आपल्या मुंबईत मिळतं हे बघायला एवढं सुंदर, तर खूप मस्त वाटतं। मैं थाना से आ रहा था, मेरे को बहुत अच्छा लगा, एकदम बाहर गांव के जैसा लग रहा था। इसके लिए मैं खड़ के फोटो निकाला। बहुत बढ़िया है, ऐसा दिखता बाहर गांव का रोड है।